साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या घरात मी सूक नातूक देणार नाही एक एक घेऊन जाईन नाही सोडूच आहे जीव घेईन हॅलो अर्चिस. हा डॅड. हाय बघ मी आत्ताच नीली मला फोन केला होता. अहो डॅड मम्मा झोपली आहे आणि तिचा फोन सायलेंटवर असेल. काय? उठव का तिला? नाही नाही नको. नीलिमा तर झोपली आहे. मग तिला कॉल केल्यावर तिच्या फोनवर आवाज किती वेळ हे करशील? मग काय झाला करूकच भया. घरात काय असा आता बाहेर जाऊ दे. करा तेवढं तुझ्या मनाचं समाधान वय ना. मग घेऊ घेवा त्या काय थय माधव भाऊजींच्या खोलीत जावा आणि थय जाऊन ह्यो धूप फिरवा. अगो पण आता काय झाला जाऊबाई तर गेलो आहोत. होय पण माधवाच्या खोलीत अहो थयच असात काहीतरी. जाऊबाई सगळ्यांका विरोध करत होती हो आणि त्यांच्याच अंगात शेवंतापणीला. जावा थय जाऊन ह्यो धूप फिरवा. बघतास काय जावा आधी. दत्ता काय आहे सगळं? सरिताने सांगितलं हा फिरवू. अरे पण का? त्याने जर काही इडापिडा असत तर निघून जाय. ठीक आहे. आता इथे निलिमा असती ना तर हे सगळं करू दिलं नसतं.
वहिनी असत्या तर मिले तरी असतंय का? उगाच वाद झाले असते. बरं खय पोचल्या वहिनी? तिला फोन केला होता. शेवंत आहे मी. ती ट्रॅव्हल मध्ये आहे. माधवा हा एकटा एकटा वाटता ना? हा आता काही दिवस एकदा हे जमिनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना का मग मी निघेन. ता काय तर बघू खया. तुझा वेळ जातो ना आहे त्याचं वाईट वाटता. पण आता काय करणं, ही कामं असली. बरा तुझा सगळं आवरला काय? हो. मग ये खाली नाश्ता करू. तू हो पुढे, मी आलो थोड्या वेळाने. हा फिरवलास दूध? माधव विचारत होता त्या किती म्हणून. मग काय सांगितलं, किडापिडा जाता झाकण लाव, नरम पडत. त्यांका सांगा सकाळ संध्याकाळ जरा जरा दूध फिरवूक वयो. पण माधवाक आता एकटा एकटा वाटत असत ना. आता जमिनीचा सगळा व्यवहार झाला की माधव पण जायच. पण आता हीच संधी आ. जाऊ बाय पण घरात नाही होत. मध्ये मध्ये कोण काय करणार नाही. तुम्ही माधव भाऊजींशी सगळ्या जमिनीचा बोलून घेवा, त्यांचा मन वळवा. वय गो, पण सगळं कायदेशीर होऊ खया ना. कागदावर येऊ खया. माधव भाऊजींनी एकदा वय म्हटल्यावर कागदावर येऊ कितीसा वेळ लागणार हा. त्यांका सांगा त्यांचा मुंबईत सगळा व्यवस्थित हा. आणखी काय हवा? हाय त्यांनी मांगरावरची जमीन घेतल्यानी तरी काय फरक पडणार हा त्यांका. पण आपल्या चांगली जमीन मिळाली तर शेती भाती तरी करूक मिळत. वाटल्यास त्याच्यातलो वाटो देतो म्हणान सांगा. होय, मी माधवाशी बोलून बघतोय. कधी वेळ भेटू काय? वेळ बघून बोला, जास्त उशीर करू नको. नाहीतर सगळं व्यवहार व्हायचो आणि आपण हात चोळत बसू. बघतोय मी. खर्चा नावा काय? त्याच्यातलंच खातोय. अभिरमा, कुठे बाहेर जायला निघालेस का? अरे हाँ दादा, ते जरा कलेक्टर ऑफिस में जातो आणि आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ना, ते डुप्लिकेट कॉपीज घेऊन येतो. हा बरं झालं बरं झालं. मी आठवण करणारच होतो तुला. जा जा. दादा, हा प्रॉब्लेम संपला ना की पुढचं सगळं व्यवस्थित होईल. हा तुला मुंबईला पण जाता येईल. माझी पण सगळी कामं होतील. अरे देविकाचे आई वडील पण आता किती वेळ थांबणार ना. हो ना, त्यांची मुलीकडची बाजू आणखीन किती वेळ थांबणार ना ते. खरं. बरं, तुझ्याकडे पैसे आहेत का? हो आहेत पैसे. काय आहेत? हे अरे घे. नाही नाही दादा, ऐक ना, आहेत, मी घेतलेत पैसे. हे घे. अरे दादा ऐक ना. तू ऐकणार नाहीस का? अरे पण घेतलेत ना मी. अरे बोलू नकोस अजिबात. दादा ऐक ना. काय पैसे आहेत? हे बघ घेतलेत ना. बर, लागतील पैसे. आणि तुझे जे पैसे आहेत ना ते तसेच ठेवून दे. अरे खर्च काय कमी आहेत का? हा असं. आणि हो, नाश्ता करून जा. नाही नाही, आता बाहेर जात असताना वाटेवर नाश्ता करेन. म्हणजे काय? ते वडापाव नाही तर भजी पाव, होय ना? नाही दादा, खाईन, काय मिळेल ते खाईन. बरं, बघून खा काय ते. हो. त्रास नाही झाला म्हणजे मिळवली. हो. चल निघतो मी. हा, परत सगळी कामं लांबणीवर नको जायला. हो हो. आणि दादा, हा आता असताना नेनी काकांना पण भेटून जातो. हा हा, चल येऊ मी. हो.
सांभाळू. हो. हा सरिता, काय झालं हो? अगो माधव खाली येलो हा अभिरामाच्या खोडीत आवडता. त्याका फरसाण दे, चाय दे. देते. ह्या काय पोहे करताय भाऊजींसाठी. तो त्याका फरसाण चालत. आता असा करून चालणार नाही. चांगला चुंगला खाऊक घालूक वया. होय, पण अगं वेळ लागत ना आता. 4 तास नाही लागणार. पोहे मगाशीच भिजत घालत होते, पण नंतर कंटाळा येलो म्हणून ठेवून दिले. आत्ता करते. बघ काय ता, ये लवकर. हा. दत्ता भाऊ, तुमच्या नावावर 6 एकर मांगरावरची जमीन आहे. ती नदीकडची जमीन इली असती, नाहीतर वरच्या आळीतली, तर ह्यांनी काहीतरी 4 पिका लावल्यानी असती. तू भाऊजींना सांग माधवशी बोलायला. माधव काय तो घेईल निर्णय. माधवा, हा खोलीत एकट्याक बसून कंटाळा येऊन असत ना रे. तसं नाही रे, पण आता 1-2 दिवसात निलिमा आणि आर्चिसला मिस करेन. त्यांच्याशिवाय फार कुठे राहिलो नाही ना रे. आर्चिसला तर नेहमी डॅड लागतो. पोरा वाईस नजरेसमोर नसली की वाईट वाटतं. हा आता आमचं कार्टो घरात नसता वाईट वाटतं, पण पोरांका काय सांगणार. हा बरा, दोघा खय पोचली. फोन इलेलो काय? नाही, फोन नाही आला अजून. माधवा, अरे मग तू करायचंस ना. अरे दत्ता, निलिमा रागवून गेली ना, त्यामुळे तिला थोडा वेळ देतोय म्हणून फोन नाही केला. असा कसा रे माधवा, दोघाच गेली आहात म्हणून काळजी वाटतं माका. सरिता तर सारखं सारखं विचारता, जाऊ बाई खय पोहोचलो खय पोहोचलो. उगाच गेली हा दोघा. आता त्या आरतीचा सांग, डोळो लागत असलो तर गाडी थांबव थोडा वेळ आणि निवांतने. हो सांगतो, नंतर फोन करतो मी. नंतर किती आहे? थांब, मीच करतोय फोन. अरे मी करतो ना फोन, तू कशाला? मी करतोय बोललोय ना. अरे करतो मी. अरे ऐक, काय रे, काय झालं? लागत नाही हा. हा, मग परत रिडायल करून बघ. हा मग कळता, तुका पण काळजी लागलेली हा म्हणून हा येऊन बसलेलास. हा मला? हो 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 ना. तू लावून बघ. मी? हा हो. नॉट रिचेबल येतोय. तात
थोड्या वेळाने लावतोय मी. एकदा घरी पोचले ना का एक फोन निलिमाने केला ना का जीवात जीव येईल माझ्या. दत्ताभाऊ दत्ताभाऊ काय करतास? तू सांग काय करू. तमाका काय माहित. तू किती येईलच आता. मी हैसर विसरलंस. हा विसरलंय. काय रे साहेब. माधव भाऊजी पोहे केले, खाऊन घेतास? नाही नको ग. वाच खाऊन घेवा. अगं नको. अहो हा माधवा एवढा केला ना तर खाऊन घे ना. बरं दे. बर दत्ताभाऊ आठवला मागा पोयांचं वासिलो ना म्हणून मी लिहिले होते. आता संपले होत. संपले. मी 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 देतोय. नको. मी देतोय ना वहिनीला. त्यांका देतोय मी वहिनीनो. अरे नको. पांडू काय चाललेला त्या देता ना. दत्ताभाऊ ओरडले. देवा तुम्ही देवा. वहिनी देतील. घ्या भाऊ. अरे दत्ता तू घे ना. पांडू तुका हवे होत ना. घे घे. अहो तुम्ही त्यांका देवा. खाल्लास ना तुम्ही मगाशी. पांडू मिळाले ना. जा खाय जाऊन बस. जा जा. खावा भाऊजी खावा. हा हा. जमिनीचं काय तो लवकर बघू पाया. म्हणजे तू पण मुंबईत जाऊ मोकळो. भाऊजी एक सांगू. आमच्या पोरांचा पण जरा विचार करा. मी भीक मागताय असं म्हणा हवा तर. अगं काय हे सरिता. ही तुमची मुलं आहेत, ती माझी कोणीच नाहीत का? तसा नाही हो. पण कधी कधी वाटता बस झाला हा मरमर मरणा. काय मिळतं आपल्या. एक जमिनीचा तुकडो पण नाही. जो मिळालो हा त्याच्यात पैसाच जाय. मिळकत काय नाही. कित्या खावी अशी जमीन. कसो भागणार सगळं खर्च. कायच नाही झाला तर पूर्वा कॉलेज सोडून घरातच बसवणार हा. अगं काय बोलतेस सरिता. असंच विचार केला मी. नाही झेपत रे आता माधवा. हा जेवढं होत होता तेवढा केला. भागवती लाव सगळा. पण आता नाही. सरिता दत्ता असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही. पूर्वाचं शिक्षण होणार. आणखीन काय लागलं तर मी आहे ना. मला सांगा. हा अरे माझं जे आहे ते तुझंच आहे ना. काय हवंय तुला. तुझी जमीन देशील. एवढंच ना. ठीक आहे. मला तसाही जमिनीचा हव्यास नव्हता. माधवा हा मी शेती करेन आणि त्याच्यातलं वाटो तुका दे. दत्ता मी हो म्हटलंय ना. मग भाऊजी लय उपकार झाले आमच्यावर. हे बघ काय आता सरिता. रघु काका तर त्यांचं काय आणखी. काय नाही. तू खा. नाही वा. अजून वेळ नाही नको. हे देवा. दत्ता कोण लिहत. चल बघूया.
कोण होतं? जय श्री कृष्ण. हा नमस्कार. आपण कोण? હું જતીનભાઈ आणि हे माझ्या वाईफ कुबूतबेन. अच्छा. नाईकनी वाडी आज છે ना? हो. नायकांच्या वाड्या म्हणतात तर हाच ना? हो हो हा हा. निलिमा नाईक इथेच राहतात ना? हो हो. त्याने जरा भेटायचं आहे.